आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांच्या संदर्भातला आहे। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तपत्र असणाऱ्या दैनिक पुढारी या वृत्तपत्रामध्ये कमी पटसंख्येच्या शाळांच्या संदर्भात आलेली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। दैनिक पुढारीमध्ये मुंबई आवृत्तीमध्ये पान क्रमांक 5 वर 27 नोव्हेंबर 2024 ला आलेली ही बातमी आता आपण जाणून घेऊया, अर्थात दैनिक पुढारीच्याच सौजन्याने। या बातमीचं शीर्षक आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळांना मिळणार नवे शिक्षक। मुंबई पुढारी वृत्तसेवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर आता या शिक्षकांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे। या प्रक्रियेला आता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर वेग आला आहे। शाळांना नवे शिक्षक दिले जाणार असून पूर्ण वेळ शिक्षक नियुक्त होईपर्यंत हे कंत्राटी शिक्षक शाळात काम करणार आहेत। कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला। सेवानिवृत्त शिक्षकांसह डीएड, बीएड अर्हताधारकांची नियुक्ती शाळांमध्ये केली जाणार आहे। या शिक्षकांची नियुक्ती करताना हे शिक्षक शाळेच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणे आवश्यक आहे। ग्रामपंचायतीच्या हद्दीत योग्य उमेदवार नसेल तर तालुक्यापर्यंतचा विचार केला जाऊ शकतो। विशेष म्हणजे 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत याआधीच 2 शिक्षक काम करीत असतील तर त्यापैकी एका शिक्षकाचे पद रिक्त झाल्यानंतरच त्याच्या जागी कंत्राटी शिक्षक नेमायचा आहे। एकापेक्षा जास्त अर्ज आले तर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचा विचार करायचा आहे। गुण समान असतील तर शैक्षणिक अर्हतेचा निकष लावला जाणार आहे। शैक्षणिक अर्हताही सारखीच असेल तर वयाच्या निकषाचा निवड होईल, असे यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे। विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी आचारसंहिता संपली, त्यामुळे आता हे कंत्राटी शिक्षक निवडण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी सांगितले। राज्यात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 5000पेक्षा जास्त आहे। या शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांवरच कंत्राटी शिक्षक मानधन तत्वावर नेमण्यात येतील। अशा छोट्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत। या योजनेला अजूनही नियमित शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे। या संदर्भात राज्यात आंदोलनही करण्यात आले होते। शाळा सुरू होऊन 6 महिन्यानंतरही कित्येक विद्यार्थी गणवेशाविना आहेत। मिळालेले गणवेश विद्यार्थ्यांच्या मापाचे नाहीत। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बाकी नाहीत। शाळांच्या इमारतीची दुरावस्था आहे। शाळेत पोषण आहारात रोज वेगवेगळे पदार्थ द्यायला सांगून त्यासाठी आवश्यक अनुदान दिले जात नाही। अशी स्थिती असताना राज्य सरकारचा हा निर्णय मुळातच शिक्षण विरोधी असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे। पूर्णवेळ शिक्षक होण्यासाठी उमेदवार बीएड, डीएड आणि त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा दिल्या जात असताना एवढ्या परीक्षा दिल्यानंतरही केवळ बीएड किंवा डीएड उत्तीर्ण झालेल्यांना कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळत असेल आणि टीईटी उत्तीर्ण झालेल्यांना डावलले जात असेल तर तो या शिक्षकांवरील अन्याय असल्याचे मतही शिक्षकांनी व्यक्त केले आहे। दैनिक पुढारीच्या सौजन्याने आपण ही एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी जाणून घेतलेली आहे। अर्थातच राज्य सरकारने शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्याची तेवढीच आवश्यकता आहे। सदर बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।